सुनील गावस्कर किती विक्रम त्यांनी केले त्या काळात क्रिकेटमध्ये. आणि कुलकर्णी ह्या नावामध्ये पण एक वेगळं असं आहे की 1285 मध्ये ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी यांनी संजीवन समाधी घेतली, माऊलीने समाधी घेतली. पण कुलकर्णी हे नाव त्या काळापासून आधीच म्हणजे हे असं की ह्या ह्याच्यामध्ये पराक्रमही आहे, पावित्र्य आहे आणि सज्जनताही आहे आणि उद्योगशीलता आहे. याच कुलकर्णी साहेबांनी अनेक वेळा आपल्या या इथे या भागामध्ये अनेक काही उपक्रम राबवलेले आहेत. लायन्स क्लबचे ते अत्यंत असे उद्योग मेंबर्स आहेत की ते त्यांनी USA ला पण त्या लायन्स क्लबला भेट दिली, इतर सामाजिक कार्यकर्ते कार्य केली आणि अनेक ते संस्थांशी अजूनही जोडले गेलेले आहेत. त्यामध्ये मग त्यांनी ते वनवासी आश्रम असू द्या, तर या सर्व ह्याच्यामध्ये त्याने आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांचा स्वभाव मिश्किल पण आहे. मॉर्निंग वॉक करताना मिश्किली त्यांच्या काही वाक्यातून झळकत असते, कारण की ते पुलंची चाळके आहे. पुलंचे कुठलंही व्यक्तिमत्व, मग ते रावसाहेब असो किंवा मग ते चित्रे मास्तर असो, अंतू भरवा असो, त्यांना त्यातील त्यांचे काही संवाद त्यांना आठवत असतात आणि मोठ्या मिश्किलीने आपल्याला मुश्किल जे पडतं तो मोठ्या मिश्किलीने ते सांगत असतात. तर अशा याच्यामध्ये ज्या वेळेला आमच्याबरोबर चालताना मॉर्निंग वॉक करताना त्यांचा थोडासा पाय हे झाला आणि घसरला आणि थोडं महिनाभर त्याला घरी बसावं लागलं. जलबिन मछली टाईप एवढे उद्योगी ते आणि घरात बसणंच त्याला मुश्किल झालं. जलबिन मछली असं त्यांचं काम झालं. तर अशा या कुलकर्णी साहेबांसाठी आपण म्हणतो की आपल्या इथे एकमेव उद्योगपती आहे, बाकी सगळ्यांची प्रतिनिधित्व स्थापित आहे. तर एक कर्नल साहब है, तो गिरना भी जरूरी होता है। कर्नल साहब, आप हमेशा एक शेर अर्ज कर दिए, गिरना भी जरूरी होता है क्योंकि अपने को औकात का पता चलता है। बढ़ते हैं जब उठाने को हाँ तब अपनों का पता चलता है। मैंने झूठों को दिन रात हंसते हुए देखा है, उनको मुस्कुराते हुए देखा है। ठीक सीख रहा हूँ उन इंसानों को, मैं ठीक सीख रहा हूँ मैं उन इंसानों को, उनको पढ़ने के चेहरा पढ़ने का हुनर। सुना है कि चेहरों पर भी किताबों से ज़्यादा लिखा हुआ होता है। सन्माननीय श्री कुलकर्णी साहेब, काय सांगावं तुमच्याबद्दल? प्रसन्न वृत्तीचे, तरल विचारांचे, असे थोडेसे मुश्किल पण भेटायला मुश्किल नाहीत, अशी आजची आपली विभूती आहे। एखाद्या कल्पवृक्षासारखे त्यांच्या मोठ्या बंधूने जे स्थापिलेले एक रोपटे महाकाय वृक्ष झालेले आहे। 400-450 कुटुंब त्या महाकाय वृक्षाखाली आलेले आहेत। त्यांचा सगळ्यांचा संसार सुखी झालेला आहे। सुनीलजींच्या अनुभवाचा फलित अनेक संस्थांना लावलेला आहे। आता मी सांगितले की MSMEचे जे काही काळ होते, आपले मुख्यमंत्री त्यांचा त्यावेळेला सत्कार झालेला होता। प्रज्ञांच्या सामर्थ्यावर प्रकाशमान होणारे कुलकर्णी कुटुंबीय आहेत। व्यवस्थापन एका संयुक्त कुटुंबामध्ये पाहणं फार अवघड आणि दुर्मिळ गोष्ट संपूर्ण कुलकर्णी कुटुंबामध्ये सांभाळायला ही फार दुर्मिळ गोष्ट त्यांच्या त्या आशिला आपल्याला, कारण की त्यांच्या भाऊ आहेत, पुतणी आहेत, वहिनीला आम्ही वयाच्या 80व्या वर्षी लॅपटॉपवर ते आम्हाला फॅक्टरी दिलं, आम्ही त्यांना काम करताना पाहिजे। अशा तऱ्हेने सर्व कुटुंबच एकत्रितपणे एक उद्योग चालू आहे, फार दुर्मिळ आणि एका विचाराने एकीने करणे हे फार दुर्मिळ उदाहरण आहे। बस बोरकरांच्या कवितांचा शेवटी मी आश्रय घेतो। स्वप्न आहे रोशनी तोवरी तुम्ही पाहून घे, तापल्या आहेत तारा तोवरी गाऊन घे, आकाशातून पडत आहे जणू प्राजक्ताचा सडा, ताज्या फुललेल्यांच्या मनाला तोवरी पाहून घे। कष्टाळू संयमी अशा जिद्दी उद्योजकाची विकट वाट वैरवा हे गोल्डन कट्ट्या तूही पाहून घे, आशीष देत आहेस
त्यास पूर्ण आरोग्य मिळावे आणि ही आमची प्रार्थना. हे प्रभू तूही ऐकून घे. या वेळेला शतायुषीने ऐश्वर्य दे. या